हे जे काळं कालवड आहे हे काळं कालवड आहे ते 50-053 डेन्मार्क 50-053 आहे हे. हे एबीएस जंक्शन म्हणून गाय आहे, त्या गायला झालेलं आहे. 43 नंबरची गाय घेतली त्या गायला झालेलं हे डेल्टाची पोर्स सॉर्टेड सिमेंट मधलं हे कालवड आहे. ही लेब्रॉन म्हणून आहे एबीएस ची, ही पेनी मेकरची आहे आणि ही 129 नंबरची जी गाय आहे त्या दोन्ही गाय मी 1,34,000 रुपये घेतल्या होत्या, दोन्ही एकत्र घेतल्या. ही दुसरी गाय आहे ती मी 68,000 रुपये घेतली होती. डिमांड थी सर की डिमांड थी मेरे को एबीएस का, वर्ल्ड वाइड शेयर का, पेनी मेकर का, डेनमार्क का, और मेरे को सभी गाय रिकॉर्डेड चाहिए. मला मी कच्च्या 2 महिन्याच्या, 1.5 महिन्याच्या, 2.5 महिन्याच्या अशा गाया घेतल्या होत्या. मला सगळ्या मी पूर्ण अंतानीच इम्पोर्टेड सिमेंटच्या गाया होत्या. मंडळी नमस्कार, कृषी सल्ला युट्यूब चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. मंडळी आज आपण सराफवाडी गावामध्ये आलेलो आहे. हे संदीप धनवडे पाटील यांचं फार्म आहे. तर यांनी 6 महिन्यांपूर्वी पंडित डेअरी फार्म हरियाणा येथून गायी खरेदी केलेल्या आहेत. तर संदीप सर आपली ओळख करून द्या. नमस्कार, मी संदीप धनवडे, राहणार सराफवाडी, तालुका इंदापूर, जिल्हा पुणे. तर मंडळी यांनी ज्या फार्मवरून गायी आणलेल्या पंडित डेअरी फार्मवरून, त्या फार्मचे ओनर सनी पंडित आणि रजत भाई आपल्या सोबत आहेत. तर ते आज महाराष्ट्र टूर साठी आलेले आहेत, ज्यांनी गायी खरेदी केलेल्या आहेत. तर त्यांच्या गाठी आणि गायी कशात ते बघण्यासाठी आलेले आहेत. तो भैया आज संदीप भाई के गोटे पे आए हैं. तो संदीप भाई आज से लगभग 7-8 महीने पहले भैया अपने फार्म पे आए थे, ठीक है, और इन्होंने अपने फार्म से 9 गाय जो है वो खरीदी किया था. तो भैया अब हम संदीप भाई से जानते हैं कि कैसा इनका रिजल्ट रहा और इनकी गाय कितने दूध पे चल रही है, तो कैसा रिस्पॉन्स है इनका. बाकी की बात हम अगर सनी भाई कीमत की बात करें, किस कीमत में जो है किसान भाई गाय खरीदी करके गाय है, लगभग कुछ गाय थी भैया वो हमने 4 गायें 65,000 की एवरेज से परचेज करी थी, और बाकी की भैया लगभग 6 गायें थी, 4-5-6 गायें थी, वो कुछ गायें 75,000, 80,000, 85,000 इस एवरेज से परचेज करी थी भैया. ओके, तो टोटल के टोटल ब्रीडेड काउज है भैया, सब टॉप ब्रीड का ही जानवर लिया था. मोस्टली इसमें फर्स्ट लैक्टेशन की थी, और भैया ये लगा के चलो अदंत, 2 दांत, ऐसा ही सब हमने भैया परचेज किया था. ओके, तर तुम्ही कसा, तुमचा अनुभव कसा राहिला तिथला? मी पंडित डेअरी फार्म मधून गाया घेऊन आल्यानंतर परत पहिल्यापासून मी त्यांना एकदम, मला काहीच अनुभव नव्हता. अनुभव नसल्या कारणाने मी युट्यूबला पाहून काही वेळेस ह्यांचं सहकार्याने मी त्याला फिडिंग करण्याचे वगैरे सगळं चालू केलं. मला मी कच्च्या 2 महिन्याच्या, 1.5 महिन्याच्या, 2.5 महिन्याच्या अशा गाया घेतल्या होत्या. मग 1.5-2 महिन्यानंतर त्यांनी सांगितलेल्या तारखेप्रमाणे योग्य वेळी बरोबर त्या गाया आल्या. त्याच्यानंतर त्या प्रत्येक गायीने मला 22 लिटर पासून 28 लिटर पर्यंत दूध दिलं पहिल्या गायांनी प्रत्येक. आणि सगळ्या एकदम किमतीला वगैरे व्यवस्थित भेटल्या मला गाय. म्हणजे माझ्या यांची तर ओळखच नव्हती, मी युट्यूबला पाहूनच गेलो होतो असं तुमच्यासारखं. आणि मग गेल्यानंतर त्यांना फोन करून त्यांनी मला घ्यायला आले. तिथं राहण्याची खाण्याची व्यवस्था व्यवस्थित केली. मला 3 दिवसामध्ये त्यांनी जवळजवळ मला 30 गाड्यांचं लोड भरून दिला त्यांनी. तर संदीप भाऊ, आता तुम्ही ज्या गायी आणल्यात तर कशा पद्धतीने लागल्या तुम्हाला? मला सगळ्या मी पूर्ण अंतानीच इम्पोर्टेड सिमेंटच्या गाया होत्या. आणि घेतल्यानंतर मला त्यांनी म्हणजे की ही गाय कुठल्या जातीची, म्हणजे की समजा एबीएस जंक्शनची आहे, तिच्या पोटामध्ये त्यांनी कुठल्या जातीचं सिमेंट भरलेलं आहे ही पूर्ण माहिती दिलेली. मी तशाच पद्धतीने त्यांच्याकडनं टिपून आणलेलं. आणि तशाच पद्धतीने मला आता 2 गायी मी सॉर्टेड सिमेंटच्या त्यांनी सांगितले होते, तर मला 100% ते कालवडीच झाल्या. म्हणजे अशा पद्धतीचा माझा त्यांच्यावरती विश्वास जास्त वाढला. असं झालं. तर आता म्हणजे सगळ्या रेकॉर्डच्या गायी आणल्यात? हो, रेकॉर्डच्या. तर आता शेतकऱ्यांना काय सांगता आपल्या महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना एवढं सांगेन की तुम्हाला जर जायचं असेल तर 100% हरियाणामध्ये पंडित डेअरी फार्म म्हणून आहे, त्या ठिकाणी कॉल करून जावा. तुम्हाला 100% विश्वासाने जनावरं खरेदी करून मिळतील, कुठली फसवणूक होणार नाही. आणि आज त्यांच्याकडून गाय घेऊन येऊन मी जवळजवळ 7-8-9 महिने झाले. एवढे दिवस होऊन सुद्धा त्यांनी कायम माझ्या बरोबर संपर्कात राहतात. आता माझ्या दिलेल्या गायी कशा आहेत वगैरे पाहण्यासाठी त्यांनी एक भेटीचं औचित्य साधून त्यांनी इकडं मला भेट दिलेली आहे. तर बघा शेतकरी मित्रांनो, यांनी पंडित डेअरी फार्म मधून गायी आणल्या, एकदम रेकॉर्ड सेट आणि सर्व ब्रीडेड गायी आहेत. आणि 7 महिन्यांपूर्वी गायी आणल्या. आज देखील जे सनी पंडित आहेत, रजत भाई आहेत, ते त्यांच्या कॉन्टॅक्ट मध्ये, म्हणजे एकदा कस्टमर आला आणि त्यांना गायी दिली असं नाही, त्यांच्यावर आयुष्यभर मैत्रीचं नातं ही डेअरी जोडते म्हणायचं. तर भाई अपना कस्टमर के साथ कैसा रिलेशन रहता है? भैया देखो, संदीप भाई है, संदीप भाई के साथ बिल्कुल अपना लगा लो घर जैसा रिलेशन है भैया. अच्छा. अब हम इधर आए हैं भैया, 1-2 दिन हो गए हमको आए हुए, तो भैया बिल्कुल हमको ना, जब भाई उधर आते हैं ना, इनको ऐसा लगता है कि हम बाहर आए हैं. अब हम महाराष्ट्र आए, हमको भी बिल्कुल ऐसा नहीं लग रहा कि हम बिल्कुल बाहर आए हैं भैया, ऐसा लग रहा है बिल्कुल अपने घर के जैसे आदमी है. तो भाई देखो, भाई ने जितना गाय परचेज किया, इसमें कुछ गाय भैया सेक्सुअल सीमन का था, वो भी हमने भैया को प्रॉपर बताया. वैसे भी आगे भैया को रिस्पॉन्स मिला, जिसका हमने बोला कि सेक्सुअल सीमन है, आगे भैया उसका कालवड़ी आया. जी, कालवड़ी है. और भैया बाकी प्रॉपर सभी का सभी गाय का भैया को प्रॉपर मतलब रिकॉर्ड दिया था, कौन से सीमन का कूदा है, कौन सा सीमन आगे लगा है, वो प्रॉपर भैया को हमने पूरा रिकॉर्ड दिया था.
भैया देखो, भैया आज इस टाइम आए, भैया का सिर्फ एक ही मोटिव था कि उनको अच्छा गाय ब्रीड वाला लेना है, ठीक है ना। और भैया आप रिजल्ट देख सकते हो, सारा प्रॉपर ब्रीड का है। और जो आगे कालवट अभी हमने भैया के फार्म पे देखा, 5 कालवट है, वो भी आगे अच्छा ही तैयार हो रहा है। सभी अच्छे सीमन का कालवट है, वो लगभग अभी 5-5, 6-6 महीने का हुआ है और काफी अच्छी ग्रोथ है कालवट की, अच्छा कालवट चल रहा है भैया। सही है, टोटल ब्रीडेड है। हाँ भैया, टोटल ब्रीड पे ही काम है। जो सर की डिमांड थी मेरे को एबीएस का, वर्ल्ड वाइड शेयर का, पैनी मेकर का, डेनमार्क का, और मेरे को सभी का रिकॉर्डेड चाहिए। तो जिन भी हमने फार्मर से परचेज की, प्रॉपर उसका रिकॉर्ड लेके उसके बाद उसको हमने फाइनलाइज किया। ओके, हाँ जी। तो अभी आप किसानों को बताओ कैसा अपना डेयरी का सब सिस्टम कैसा रहता है। अपना डायरेक्ट ये सिस्टम रहता है, जो बेसिकली हमारा काम रहता है सेल एंड परचेज का। हमारा ब्रीडिंग पे भी काम रहता है और सेल परचेज का काम आता है। इधर से जैसे कोई महाराष्ट्र का शेतकरी आता है, उधर फार्म पे रहने का, खाने का, हर चीज की व्यवस्था है वहाँ पे। कोई भी किसान है उसको खरीदी करने में, चाहे 10 गाय खरीदी करे, उसका 2 दिन टाइम लगे, 3 दिन टाइम लगे, तो हमारी तरफ से कोई जबरदस्ती नहीं होता। अगर वो गाय नहीं भी पसंद आता तो वापसी महाराष्ट्र भी आ सकता है। कोई ऐसा वो नहीं है कि आपको जबरदस्ती गाय लेना ही लेना है, मतलब किस चीज का। और भैया जैसे कोई किसान भाई है महाराष्ट्र से आता है भैया, अगर वो दिल्ली तक आता है, जैसे फ्लाइट अपनी दिल्ली तक आती है इंदिरा गांधी एयरपोर्ट पे, तो उधर भैया अपना गाड़ी लेने के लिए आ जाता है, कोई दिक्कत नहीं। जैसे भैया इतनी दूर से कोई आता है तो उधर रास्ते वगैरह का नहीं पता होता, तो अपना भैया प्रॉपर ड्राइवर और गाड़ी आपको दिल्ली एयरपोर्ट पे लेने के लिए आ जाएगा। कोई भाई ट्रेन से आता है तो स्टेशन पे उसको लेने के लिए अपना गाड़ी आ जाएगा भैया, कोई ऐसा दिक्कत नहीं है। बाकी संदीप भाई आए थे उधर 3 दिन रुके थे, 3 दिन में उन्होंने 50 गाय देख के, 100 गाय देख के, इन्होंने फिर अपना जो है 10 गाय अपना फाइनल किया। तिथे गेल्यावर सगळं व्यवस्थित एकदम व्यवस्थित झालं होतं आता सगळं। ट्रान्सपोर्टचं कसं निघालं? ट्रान्सपोर्टचं कसं आहे, मला तिथून 84,000 रुपये भाडं लागलं होतं आणि बाकी मला रस्त्याने येताना मी जवळजवळ ते मुरगासाच्या बॅगा किंवा ते गव्हाचं कार्ड वगैरे तिथूनच घेतलं होतं आणि पेंड वगैरे तिथूनच घेतली होती। येताना आम्हाला 4 मुक्काम पडले आणि 5व्या मुक्कामाला आम्ही घरी आलो। असं झालं। भैया ये लगा लो, जैसे कोई भाई आता है उसमें गाड़ी भाड़ा, प्रॉपर ट्रांसपोर्टेशन, फीड, सब कुछ भैया उसमें रहता है। आपको एक पकड़ के चलो, अगर आपको गाय लेके आना है, एक गाय के पीछे 11,000 रुपए आपके घर पहुंच तक का भैया खर्चा आएगा। उसमें ट्रांसपोर्टेशन, हमारा साथ में लेबर का आदमी आएगा, और भैया उसके साथ में प्रॉपर डॉक्यूमेंटेशन, हेल्थ सर्टिफिकेट सब कुछ उसमें प्रॉपर मिलेगा भैया। और साथ में फीड वगैरह, कैल्शियम वगैरह, रास्ते के लिए जो स्ट्रेस वगैरह की दवाई रहती है, प्रॉपर भैया सब कुछ रहेगा। मतलब उधर से गाड़ी लोड करने के बाद आपको अपने घर तक पहुंचने में कोई दिक्कत नहीं है, वो सब रिस्पॉन्सिबिलिटी हमारा है भैया। आपके घर तक सेफली पहुंचाना हमारा रिस्पॉन्सिबिलिटी है। मतलब जोपर्यंत घरी गाय पोहोचत नाही तोपर्यंत जिम्मेदारी यांची म्हणायची। 100% बरोबर आहे। तर आता आम्हाला ज्या गायी पंडित डेअरी फार्म मधून खरेदी केल्यात त्यांचं कसं आता कशा चालतात दुधाला, ही सगळी माहिती द्या। माझ्याकडे कसे आहेत, मी जवळजवळ 9 गायी घेतल्या, ते पहिला रू घेतलेल्या होत्या आणि माझ्याकडे मी सुरुवातीला घेताना 6 महिन्याच्या गाभण्यापासून ते 8 महिन्यापर्यंतच्या गाभण्या घेतल्या होत्या। मला दिलेल्या तारखेला योग्य वेळी योग्य त्या वेल्या, त्याच्यानंतर माझ्या प्रत्येक गायीने कमीत कमी माझी गाय चालली 21 लिटर दोन वेळची एका दिवसाची, आणि जास्तीत जास्त 28 लिटर पर्यंत चालली माझी गाय। त्यामुळे मला 100% त्यांच्याकडून चांगला रिस्पॉन्स भेटलेला आहे। आणि पहिला रू गाय 21 ते 28 लिटर पर्यंत दूध देते, तर दुसऱ्या येताला आता मला होताना 4-5 लिटर जास्त वाढूनच मिळणार आहे 100%। असं। तर व्हिडिओच्या माध्यमातून आपण ज्या आणलेले तर ते शेतकऱ्यांना दाखवूयात। तर भाऊ, आता ही जी पहिली गाय आहे, पहिली, दुसरी, तिसरी, तर या गायींबद्दल माहिती द्या आता। तर मी ही गाय आहे ती 65,000ला घेतली होती। 65,000? हा, ही 6.5 महिन्याची गाभणी होती घेतली त्यावेळेस। त्यानंतर मला बरोबर दिलेल्या वेळेत एकदम ती आली। बर, तिला मला कालवड झाली, हिला सॉर्टेड सिमेंट होतं आणि तिला कालवडच झाली। डेल्टा जी फोर्स म्हणून त्या सिमेंटचे कालवड झाली मला। बर, ही दुसरी गाय आहे ती मी 68,000 रुपयाला घेतली होती। 68,000? हा, ही पेनी मेकरची आहे आणि ही 129 नंबरची जी गाय आहे, त्या दोन्ही गाय मी 1,34,000 रुपये घेतल्या होत्या, दोन्ही एकत्र घेतल्या। 1,34,000 बरोबर। दुधाला कशा चालतात? दुधाला ही 129 नंबरची गाय आहे, ती माझ्या 28 लिटर दूध दिलं। ही 28 लिटर दूध दिलं ह्या गायने, आणि आणि ह्या गायने 24-25 पर्यंत दिलं पेनी मेकर जातीची। बर, ही लेब्रॉन म्हणून आहे ABS ची, ही आणि आणखी ही काळी, हे 2 गायी मी 1,48,000 रुपयाला घेतल्या होत्या। 1,48,000? हा, ह्या दुधाला ही थोडी कमी चालली मला, 22 लिटर पर्यंत चालली। ही गाय चांगली चालली मला, 13 लिटर एका लिटर, म्हणजे 26 लिटर एका दिवसाचं दूध दिलं त्या गायने। बर, म्हणजे अशा पद्धतीने। आणि हे जे कालवड आहे, ही कालवड जी आहे ते डेल्टा जी फोर्स जी 1 नंबरची 147 नंबरची गाय घेतली, त्या गायला झालेलं हे डेल्टा जी फोर्स सॉर्टेड सिमेंट मधलं हे कालवड आहे। म्हणजे हे शॉर्टेड सिमेंटचं कालवड आहे? हो हो हो। बर, आणि हे जे काळ कालवड आहे, हे काळ कालवड आहे ते 50,053 डेन्मार्क 50,053 आहे। हे ABS जंक्शन म्हणून गाय आहे, त्या गायला झालेलं आहे। ओके, म्हणजे अशा पद्धतीने ब्रिडेड कालवड पण झालेली आहेत गायला, जशी बोली होती तसं? जशी बोली होती तशीच एकदम मला त्या वेळेतच वेळ आली,
आणि मला दुधाला पण चांगल्या चालल्या. ओके. ही जोवणी म्हणून आहे, जोवणी जातीची ही 133 नंबरची. हा. सगळ्यात जास्त दूध दिलं त्या गायीने मला. किती दिलं दूध? 28 लिटर दूध दिलं त्या गायीने. त्या गायीने? 28, 29 लिटर पर्यंत दूध दिलं मला त्या गायीने. तर मंडळी अशा पद्धतीनं आपण बघितल्याच कशा पद्धतीच्या गायीत आणि कोणतं सिमेंट आहे आणि किती लिटर पर्यंत दूध देतात. तर अशा पद्धतीने त्यांनी पंडित डेअरी फार्म मधून गायी खरेदी केलेल्या आहेत. तर तुम्ही समाधानी आहात का? 100% समाधानी आहे. महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना काय सांगता? महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना एवढंच सांगेन की तुम्ही हरियाणामधून गाय आणण्यासाठी पंडित डेअरी फार्म यालाच जास्त रेफर करा आणि तुम्हाला 100% विश्वासाने व्यवहार होतील. सगळे व्यवहार उघडपणे होतात, कुठल्याही पद्धतीची फसवणूक होत नाही. आम्हाला घरी पोहोचेपर्यंत रजतभाई आणि सनीभाई दोघांनी पण कंटिन्यू फॉलोअप घेऊन कुठली अडचण आहे का काय आहे का इथपर्यंत त्यांनी सहकार्य केलं आणि सगळं व्यवहाराने वगैरे सगळे एकदम क्लिअर व्यवहार झालेले आहेत. कुठल्याही गोष्टीची फसवणूक झालेली नाही. ओके. तो संदीप टोटली सॅटिस्फाई होना पंडित डेअरी फार्म में गाय खरीदी 100% सॅटिस्फाय. तर मंडळी भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत नमस्कार.